उभे विटेवर सुंदर
रामकृष्ण हरी.
शेवटची पाळी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी Thank you.
वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागतदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू व्रत बन बन पांडुरंग करू व्रत दुसरे चरण संतांच्या त्यांची कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो ज्ञाता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप सांगतात त्याच्यात ओंकार स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप आहे गणपतीचं ओंकार स्वरूप आहे आणि तुमचं आपलं सुद्धा स्वरूप ओंकार स्वरूप आहे सजातीला शरण जायचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा आमच्यावर करुणा करा त्यांच्यावर करणार ज्यांना नितांत गरज आहे त्यांच्यावर ते करुणा करणार एरवी नाही करत काही लोक म्हणतात आमच्यावर करुणा करा का नाही करत तुमचा अनुग्रह लादलो नागबाबांना अनुग्रह जनार्दन स्वामींचा का म्हणतात तुमचा अनुग्रह कोणाचाही आला तर ज्ञानाचाच अनुग्रह भेटणार तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी व्यापक स्वरूपाला प्राप्त झालो पंचमहाभूतामध्ये आकाश तत्व सगळ्यात व्यापक आहे आकाशा एवढा अणुरेणुनी तोकडा तुका आणि आकाश हवा दोन नाही ज्ञानोबरा म्हणतात पै गगन जेवढे जैसे पवनही गगनी तेवढाच असे सहज हलविल्या वेगळा दिसे
एरवी गगन तोची तो. आकाश आणि हवा एक आहे. आता इथे आकाश आणि आकाशात हवा आहेच, पण पंखा वगैरे लावला हलवला तर वेगळा दिसतो, नाही तर तो तोच आहे. तैसे हा सिद्धांत आता सांगणार. तैसे भूतजात माझ्या ठाई. आपण देवापासून एवढे सुद्धा बाजूला नाही, हे समजून घेण्यासाठी हे सगळे प्रयोजन आहेत. तैसे भूतजात माझ्या ठाई. कल्पिजे तरी आभासे काही. जर कल्पना केली तर प्राणी मात्र, आणि कल्पनामुळे आपलं नुकसान आहे. कल्पनेपासून कल्पीला जो ठेला, बस तेने पडे गोवा. आणि गोवा म्हणजे अज्ञान, कळत नाही. नेने हरी. हरी कशाला म्हणतात हे कळून घेण्यासाठी पवित्र तुळशीची माळ. वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण, पवित्र तुळशीची माळ. हो, त्याच्यानंतर कीर्तन सेवा, आपलं काही तप असेल ते करता करता मग तपाचे सामर्थ्य. तपिनीला अमुक ज्याने तप केलंय तो. आता जरी आपण हे कीर्तन प्रवचन करतो, हे आपलं चालू आहे तप. तप फळाला आलं पाहिजे. मग तपिनीला अमुक. आणि अमुक म्हणजे काही एकटा खात नाही तो कमवलेलं. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी. वैकुंठामध्ये नांदायला जातो, राहायला जातो कल्प काळापर्यंत. अशी तपश्चर्या आपली चालू. तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. तैसे भूत जात माझ्या ठाई. कल्पिजे तरी आभासे काही. कल्पना केली तर वेगळं वाटेल. ही कल्पना आहे आपली. माईकचं स्टँड आहे, ही आपली काय आहे. वास्तव काय आहे, ही वास्तव काय लोखंड. पण आपण कल्पना केली वापरासाठी. कल्पना केलेली म्हणून कल्पिजे तरी काही, आणि निर्विकल्प तरी पाहे तेथ मीच मी आगावे. देव आपल्यापासून एवढाही बाजूला नाही, हे मनुष्याच्याच योनीत कळू शकतं. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. त्यांच्यात आपल्यात काही फरक असला पाहिजे ना. आपल्याला दिले ना डोकं, मग तुमची तो डोकं बुद्धी चालवा. बुद्धीचे वैभव, तुमची बुद्धी वैभवशाली बनवा. हो, अन्य नाही तुझे. जर तुमच्या बुद्धीमध्ये एक परमात्मा हा जर ठाम भूमिका झाला, मला शोध घ्यायचा आहे परमात्म्याचा, माझं अंतिम लक्ष परमात्मा आहे, ती बुद्धी पवित्र आहे, ती बुद्धी आहे. नाही तर बाकीची सगळी काय एरते दुर्मती. जे बहुत असे विकरती, तेथे निरंतर रमती अविवेकी. बुद्धीचे वैभव. काय बुद्धीचं वैभव. अन्य नाही तुझे, मला काहीच नको. एक केशवराजी बस. आणि एक परमात्मा हाताशी आला, सकळ सिद्धी. जीवनातले सगळे व्यापार सफल होऊ शकतात. हे अनुग्रहाने होतं. ही तपश्चर्या करून आपल्याला तिथपर्यंत जायचंय. नाथबाबा म्हणतात, मी कला कुसरी काहीच. मी परमार्थी क्षेत्रातलं काहीच मला कळत नाही. आणि जो बी पहिला एंट्री मारलेले ना, आज किती मोठे बाबा असले त्यांची बी ही स्थिती होती. आईच्या पोटातून कोणी शिकून आलेले नाही. पण एक माणूस येतो ज्याने पूर्वजन्मी संतांची भेट घेतली, ज्यांना आत्मज्ञानाचा मार्ग सापडला, पण अंतिम टप्प्यावर पोहोचण्याच्या अगोदरच ज्यांचा जीवरूपी देहरूपी सूर्यास्त झाला, त्यांना पुढचा जन्म योग भ्रष्ट बीजाय त्याच्यामध्ये भेटतो. त्याच्यामध्ये त्याला भेटतो. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एकाला या जगताबद्दल अट्रॅक्शन आहे, त्याला राजेशाही सगळे सुख वैभव भेटतील त्या घराण्यात पाठवतो. आणि ज्याला त्याच वेळेला याच्यात कशात रस नव्हता, वैराग्य भरपूर होतं, परंतु वेळ कमी होती, पोचू शकला नाही, त्याला अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये, वारकरी कुटुंबामध्ये जन्माला घालणार. तिथे साधू संतांचं येणं जाणं असणार. आणि त्याला एकदा सांगितलेलं एक पाठी राहणार. ही मागील जन्मात ज्याची राहिलेला अपूर्ण अभ्यास आहे त्यांना. बाकीच्यांना मात्र इथून गेल्यानंतर मग मात्र पुनरपी जननम पुनरपी मरणम. हो, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. पुन्हा म्हणजे काय, मनुष्याच्या योनीला का नाही. खंती ते न करा होणे गाढव कुतरा. हे कोणाला सांगितले. जे वर्गात हजर आहेत त्यांना. गुरुजी शिक्षण त्यांना शिकवतात जे विद्यार्थी वर्गात आले त्यांना. आता वर्गात आलेले विद्यार्थी आपण गळ्यात माळ घालून भजन कीर्तन आपण आता सक्रिय आहोत.
काहींनी माळा घातलेल्या ते सक्रिय नाहीत, काहींनी काहीतरी बंधन पाहिजे म्हणून घातलेले आहे. पण तुम्ही आपण आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जेव्हा तीव्र मुमुक्षुत्व निर्माण होईल, आता या घडीला आपल्यात अजून मुमुक्षुत्व सुद्धा निर्माण झालेलं नाही, आणि त्या मुमुक्षुत्वामध्ये सुद्धा तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झाले. तीव्र मुमुक्षुत्व निर्माण होणं म्हणजे जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय जसा मासा राहू शकत नाही, तसं मला आता आत्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय मी जगू शकत नाही. अर्जुनाला 10व्या अध्यायापर्यंत नेलं आणि त्याला परोक्ष ज्ञान फिट करून टाकलं हे बुद्धीमध्ये. हा जगत हा सगळा परमात्मा नटलेला आहे. पण 11व्या अध्यायात तो म्हणतो मला ते माझ्या डोळ्याने पाहायचंय, आणि जर मी तसं नाही पाहिलं तर मी जगेल का नाही, म्हणून मला शाश्वती नाही. आपल्याला काय घेणे, नाही पाहायला भेटलं तर जगेल की मरेल याची आपण स्वतःची, आपण आपली स्वतःचा सुद्धा आपण आपल्या विचार करत नाही, आपण आपल्या आत्म्याचं रक्षण करत नाही. देवानी बुद्धी दिलेली आहे ती नश्वर प्रपंचाकडे खर्च करतोय. आत्मस्वरूपाला ओळखण्यासाठी देवाने हे मॉडेल निर्माण केलेलं आहे. मग या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली लोकांना बी मुमुक्षुत्व निर्माण नाही भेटलं. एक ग्रंथ वाचायला भेटलं तर बघा, आळंद पुण्यामध्ये आहे 14 आनंद पदावरी 14 चौकट्यांचे राज्य. जे श्री गुरूंना शरण गेले, श्री गुरूंनी त्यांना उपदेश केला तत्वमसी. श्री गुरु त्यांना म्हणतात, सद्गुरु त्यांना म्हणतात जे तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, आणि ते हय्याला असावे लागतात. होऊन गेलेल्यांना सद्गुरु म्हणणं यथार्थ नाहीये. सद्गुरु त्यांना म्हणतात ज्यांची आपली प्रत्यक्ष भेट झालेली आहे, त्यांनी नश्वर जगताची आपली आसक्ती कमी केलेली आहे. संसारापासून सोडवी साचे, सद्गुरु ऐसे नाव त्याची. कोणालाही सद्गुरु म्हणण्यात काहीच तथ्य नाही. उलट त्यासी म्हणू नये साधू, जगी विडंबना बाधू. हो, कोणालाही साधू म्हणण्यात नुकसान आहे. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत आई, ते भगवान श्रीकृष्णांच्या मुखातलं वाक्य आहे एकनाथी भागवत मध्ये. मंत्र तंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत आयती, परी शिष्याशी सद्वस्तू मिळविती, तया ते सद्गुरु श्रीकृष्ण मानी. आपल्याला श्रीकृष्णांचं नाही मानायचं, आमचं ऐकायचं. तुम्हाला आमचे नातेवाईक आहेत, आमचे बाबा आहेत, आमच्या समाजाचे. समाज विमाज काही नसतो इथे. त्याला पहिली मूठ माती देऊन टाकायची, त्याला काडी लावायची. ते सांगतात जात वीत गोत कुळ शिळ याच्यावर पहिली मात कर. तिथं जाती अंतेच व्हावी, पशूंच्या योनीत केले तरी चालेल, गुळीच्या ओखटपणानं लगा. 18 पगड मध्ये जाती संत निर्माण झाले, म्हणजे ज्याने त्याने त्याच्या जातीचा घ्यायचा आणि फोटो लावायचा, याला नाही म्हणत. संत त्यांना म्हणतात. हो, 9व्या अध्यायात सांगितलेले आहे की तोपर्यंतच त्यांना जाती भीती. खैर चांदन काष्ट हे विवंचना तवची घडे, जव नो घापती घेपती. अग्नीमध्ये जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत चंदन काष्ट खैर हे कुठपर्यंत अग्नीमध्ये पडत नाही तोपर्यंत. त्याच्या पुढे येतं वस्तूशी नाही, क्रिया कर्म जाती क्रिया नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू नाम आपले हे रूप संबंधू, जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू. वस्तूशी नाही, तो या झाला फाटा बाधिकेचा. फाटा कशाला म्हणतात? आत्मा असून आत्माला आत्मा न समजतं, देह समजणं, त्याला फाटा म्हणतात. देवे दिला देह भजना गोमटा. भजन म्हणजे काय? नगरला जायचं, टाळ घेऊन यायचं, मुरडून घ्यायचं, पेटी घ्यायची, विनय घ्यायचा, त्याला भजन संत म्हणत नाही. मग ते भजन नाही का? आहे. एक बालवाडी म्हणजे शाळा आहे, प्राथमिक शिक्षण म्हणजे शाळा आहे, हायस्कूल म्हणजे शाळा आहे, कॉलेज म्हणजे शाळा आहे. तिथं तुमची उंची वाढणार ना. आदि ब्रह्मा अंतिमशक, आदि ब्रह्मदेव आणि अंतिमशक चिलिट, सर्वांचे हृदय मीची एक, आयशे जो पाहे सौभाग्य, हे चोख भजन मद प्राप्तीचे. सगळ्यांमध्ये आत्मा नटलेला आहे असं जो पाहतो त्याला भजन म्हणतात. या भजनाची तर या अवस्थाची काही कौरवाते परीच नाही. हे भजन एकाला माहित नाही आणि फुंच चढलेलं आहे.
त्या मज हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही, शिनतात बाह्य उपायी जन हे आपाय पडे. नको त्याला भजन म्हणत सुटले. हे भजन नाही का आहे, हे गुणातलं भजन आहे आणि ते गुणातीत भजन आहे. तुम्ही कोणाचा गुण पाहू शकत नाही, कोणाचं रूप पाहू शकत नाही आणि कोणाचं नाव सुद्धा पाहू शकत नाही. नाम आणि रूपामुळं वस्तुस्थिती काय त्याच्यापासून आपण फरलांगाच्या अंतरावर जातो. हे स्टील आहे, पण याचं रूप पाहिलं आपण, याला स्टँड हे नाव दिल्यामुळं त्याचं मुख्य स्वरूप काय आहे याच्यावर पूर्ण आपण अज्ञान, त्याचं नाव अज्ञान आहे. याला न ओळखणं म्हणजे अज्ञान. हे चांगदेव महाराजांच्या डोक्यात घुसत नव्हतं. 1400 वर्ष परमार्थ केला, 1400 वर्ष शरीर केले जतन, बोध नाही, बोधे नुसता शिनच वाढविला. माझे एवढे शिष्य, माझे एवढे समाज. नाही गुरु मंत्र, नाही गुरु उपदेश, असल्या लोकांनी परमार्थाशी दोष लाविला, असल्यांचा सुळसुळाट झालेला आहे. आणि जे पाहिजे ते कसे आहेत, विरळा ऐसा कोणी. असं एखादं असं तर तिथं लोटांगण घाला ना, नाही घालणार. आमचा अहंकार गेलेला नाही. आम्ही चांगल्याच्या पुढे नमणार नाही. नमणार कुठं माहितीये का, नासक्याच्या तिथं नमणार. एखादं सर्टिफिकेट पाहिजे असेल सरकारी ऑफिस मधून तर चपराशाला सुद्धा साहेब म्हणण्यात आम्हाला आनंद वाटेल. पण खरा साहेब म्हणजे कोण आहे, परमात्मा किंवा संत. त्यांच्या तिथं नाही आपली दानत नाही त्यांना आपल्याला ओळखण्याची किंवा त्यांच्या पुढे. म्हणून नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादूय. आणि आपल्याला आकारातीत व्हायला सांगितले. हरिपाठ सांगून ऐकून नाचून नाचून घामाघूम होऊन गेलो. अव्यक्त देवाचं स्वरूप, निराकार. झालं का दर्शन? इकडे गेलो तिकडे गेलो तिकडे गेलो, झालं का दर्शन? नाही दर्शन झालं तर असमाधान आहे ना. तसं आत्म्याचं दर्शन न होता मेलेला माणूस 84 लाख मध्ये कुत्री, मांजर, गाढव, डुकर, झाड झुडप व्हावं लागणार. ते थांबवण्यासाठी आपली बुद्धी खर्च केली पाहिजे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात घालण्यात आपलं आयुष्य गेलं. आणि आपण ज्यांच्या पाठीमागे ते तसलेच. गुरुजीच गैरहजर असत तर विद्यार्थ्याची कधीच हजेरी लागणार नाही. आमचे गुरुजी सांगतात, एक मनुष्य रात्री झोपला, झोपल्यानंतर सकाळी त्याची दृष्टीमध्ये फरक पडला. म्हणून डॉक्टर डोळसांकडे गेला आणि डॉक्टर डोळसांना म्हणतो, रात्रीपर्यंत माझी दृष्टी शाबूत होती, पण आता मला एकाची 2 माणसं दिसायला लागली. डॉक्टर म्हणले, तुम्ही 3 जण कशाला आले? ऑपरेशन कोणाचं करायला पाहिजे? ज्यांच्या असत्या गेलेल्या नाहीत. या देहाच्या बांधवडी न पडी जाई. तुकाराम महाराजांना मारलं ना, गाडावरून दिंड काढली. आपण म्हणलो तरी आपले काढणार नाही, कारण आपली तेवढी पात्रताच झालेली नाही. त्या परीक्षा आहेत, त्या परीक्षेला पास झालं पाहिजे. सीतामाईची परीक्षा झाली, द्रौपदीची परीक्षा झाली, परीक्षेला उतरलं पाहिजे. परीक्षेपर्यंत आपण शाळेतच जात नाही, गुरु सांभाळायला, घरी काम करायला येत. आपण म्हणायला पारमार्थिक येत. आपण परम अर्थ कळायला पाहिजे, मोक्षाच्या रेषेवर आलो पाहिजे. आपण आपला भाग्य विनटला पाहिजे, भाग्य उदयाला आलं पाहिजे आणि साधूच्या अंकित पाहिजे. आपण साधूच्या अंकित नाही. हो, ताकदवान, सत्तावान, पैसावान त्याच्या अंकित येत आपण. बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित, बळियाचे अंकित.
माझे असं असलं झाले का आपल्या जीवनात? असलं झाले का नुसती मनामनी उचलले जीप लावले टाळ्याला, उचलले जीप लावले टाळ्याला? हे घरळणे का वास्तविक आहे आपलं? मोठ्या मोठ्या लटारण्या माळा, टिळे, पांढरे कपडे, काही भगवे कपडे, जरीचे फेटे, नखरेगिरी, इथं हो ना बळीवंत. अरे जर तुम्ही असे झाले तर तुम्ही बोलो जाता बरळा करी सीते नीट. आम्ही बरळलो तुकाराम महाराज म्हणतात आमचं नीट होईल. आणि तुम्ही 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणातलं म्हटले तरी अनंत वाचाळ बरळती बरळ. कोणत्या अभंगात आहे? 4 वेद जाण, 6 शास्त्र कारण, 18 पुराण, अंतोनी नवनीता, अनंत वाचाळ. मग वाचाळ लोक आहेत का पारमार्थिक लोक आहेत? आपण आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि परमार्थात वाटचाल करायची. परमार्थासाठी माग नाही जगायचं, पुढं पळायचं. व्यवहारात कसे पुढे पळतो? ऐसी करी धावा धावे, परमार्थात डचकलोय का आपण? एवढा भराभर केले, बहुत केले पाठांतर आणि वरमरा हिलेसे पोहोचलो का मी तिथपर्यंत? संसाराला लाथडलं, बळीयाचे अंकित झालो, साधूच्या संकटित केलं ना, बळीयाच्या अंकित झालं. आपण बळीवंत येतो, बळीवंत होतो. काळ गुलाम करे सलाम तू कया घरी, असं होतं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. का म्हणे काळ आता न करू शके, आम्ही मुक्तीच्या माथ्यावर गेलेलो आहे. तू का म्हणे आता आम्ही मुक्तीचे बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. काय बळीवंत करून होऊन काय केलं? लोकांना लुटलं, लोकांना त्रास दिले नाही. लाथाळीला संसार. तुकाराम महाराजांनी संसार लाथळला ना आपल्याला. तुकाराम महाराजांनी संसाराला लाथळलं ना आपल्याला. कोण लाथळतय? संसार. त्याचं भूषण आपल्याला. आपली जिरत नाही ना तोपर्यंत देव आपल्याला दर्शन देणार. नम्र झाला भूता मग त्याने कोण दिली? नम्रता कोणाकडे? आणि नम्रता कशाने होईल? ज्ञानाने नम्रता होईल. अणु रेणूपेक्षा छोटे सुद्धा होणार तुम्ही आणि आकाशापेक्षा मोठे होणार. कशामुळे? संतांच्या संगतीत राहिलं. संत ताठ नव्हते. त्याच्यासाठी आपल्याला जीवनात आल्यानंतर काय शोध करायचा? कशाचा? मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलोय, काय येण्याचं प्रयोजन आहे माझं, देवाने मला काय चान्स दिलेला आहे? हो, लकीली चान्स लागलाय, मिळणार नाही. विज्ञान सांगतं 1 x आणि 1 y आई वडिलांच्या मिलनामध्ये असे कोट्यावधी ते जीव जंतू तिथं तरफडत असतात. एकाची भेट होती 1 x आणि 1 y ची, बाकी सगळे गटरीला जाऊन मिळतात. असा दुर्लभ मनुष्य देह, आणि मिळाला तरी गॅरंटी नाही. देह नाम क्षणभंगोर नाही. त्याच्यासाठी आपण धावाधावी करायची, तरी झडझडूनी पहिला निघ. भक्तीच्या वाटेला लाग. नाटक करू नको. आणि भक्तीचं वाट म्हणजे काय? हे जे चाललंय आपल्याला भक्तीची वाट नाही म्हणत. भक्ती त्याला म्हणतात. 2-3 उदाहरणं ज्ञानेश्वर मध्ये दिली. सोप्यात सोपी. जे जे भेटे भूत. भूत म्हणजे काय? भूत म्हणजे काय? भूत म्हणजे काय? सगळे प्राणी मात्र आपल्या डोक्यात भूत आहे. जे जे भेटे भूत. जो जो व्यक्ती भेटेल, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवान. हे कोण आहेत? आपल्या शेजारी कोण आहेत? गायनाचार्य आहेत. हे कोण आहेत? मृदुंगाचार्य आहेत. आणि जे जे भेटे भूत ते ते मानिजे कोण आहेत आपल्या बाजूला?
भगवंत विष्णुमय जग. काय जगात खरं नाही राहिलं, माणसं चांगली नाही राहिली, तुझं डोकं रिकामं झालेले. अभंग म्हणायला पुढं विष्णुमय जग. काय गातो हे कळेना, राग आणवतो नाना वरती करून या तोंड हाका मारितो प्रचंड. ज्याचे नावे मारशी हाका त्याचे नावच नाही माहिती, त्याचं गाव नाही माहिती. मग हे कशामुळे झालं? पुढचे चालले त्यांच्या मागे चाललेले. पहिले पुढच्याला विचारलं पाहिजे हे कशासाठी. पीछे से आया आगे धका, पीछे से आया आगे धका. कशासाठी आपण आपल्या बाजूला आपण आत्ता परमात्म्याच्या संगतीत देवापासून एवढं सुद्धा लांब नाही हो आपण. जे जे भीते भूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग जाणं निश्चित माझा. भक्ती क्रमांक 1 सोपी सांगितली. दुसरी सांगितली 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे. 15.5 आणि 15.5 किती होतील? 15.5 म्हणतात बघा. 31 नाही होणार. 15.5 क्वालिटीचं 15.5 क्वालिटीचं सोनं एक मिक्स केलं तर किती होणार? 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावे. तेवी झाली संभवे भक्ती माझी. तू भगवंत आहेस आणि मी पण भगवंत आहे असं म्हणणार तै संभवे भक्ती माझी. एरवी नाही. तुका बने होते तुझी माझी एक होते, तुझी माझी एक होते, तुझी माझी एक होते. तुका बने होते तुझी माझी एक होते, तुझी माझी एक होते, तुझी माझी एक होते. महाराज कीर्तन करत असणार. कोणी कोणला साथ नाही. पण साथ म्हणजे काय? 4 चरणांना चाल लावणं म्हणजे साथ नाही. महाराज कुठं कोण म्हणायला लागले का त्यांना उचलून धरायचं आहे. महाराजाला सपोर्ट करणं त्याचं नाव साथ आहे. का म्हणे तुझी माझी तुका म्हणे होती तुझी माझी एक तुका म्हणे लवन होती. मिळविता जळे काय हा, उरले काय? नाही. तैसा समरस तैसा समरा तुझं माझी हरपलो. हरपलो. काय अभंग आहे तो कसा स्वरूपाचं स्वरूप सिद्धी आपली ओळख करून देणारे अभंग आहेत. ते निवडले पाहिजे. तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण. माझ्यात आणि देवात काळी मात्र बदल नाहीये. नोहे सरिता निराळी लवन. आणि ह्या स्वरूपाच्या घराकडे जात असताना कोणी आडवं आलं, घरातला, गावातला, सत्तेतला, परमार्थातला नातेवाईक, तरी जळोती येथे उपजविती अंतराय. देवाच्या भेटीत आणि माझ्या भेटीत जेवढे आड येणार ते पेटलेले बरे. कधी पेटलेले? मेल्यावर नाही. हाय आधी जळोती येथे उपजविती अंतराय. अरे देवा हाच ती वेळ आहे, हीच टाइम आहे, हाच वेळ आहे. इथंच तुझी माझी भेट होऊ शकतो. जळोती येथे उपजविती अंतराय. सायासाची जोडी माझे तुमचे पाय. एवढं सोपं नाही. खूप कष्ट सोसून आले. 9 मास कष्ट लासी येताना तुझी मान अडकली. पण विसरलो आपण. ती दुःख विसरलेलो आहे. इथे 1-1 रुपयाचा सिक्का असा दिसतोय. तेव्हा इंजेक्शन मारलं. आता आपल्याकडे डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने विचारलं इंजेक्शन घेणार का गोळ्या? काय आपण पसंत करणार? गोळ्याच. आणि लहानपणी एवढा ठोकळा मारलाय, किती ठणठणा ओरडलो असेल आपण. विसरलो ना आपण. आणि मग तया थोर झाली हानी पचतील खाणी. हो. भक्ती नंबर 2 15.5 मिसळले. आत्माच आत्म्याला जाणू शकतो, देव नाही जाणू शकत. आणि देव कशाच आहे? देव पण आत्माच आहे. हे तर फायनलला आहे. आपण मॅच कळती फायनलला आपल्याला. हे नाही आपण फायनलला पोहोचलो अजून. देहा सहित ब्रह्म आहेत आपण. विटे सहित चरण ओवाळी. हे शरीर कशाचं झालेलं आहे? म्हणायला पंचमहाभूत आहे. 15.5 मिसळावे ते 15.5 व्हावी. तै झाली असंभवे भक्ती माझी. एक हरी, आत्मा, जीव, शिव, सम. हे एक आहे. कोण कोण? हरी भगवान कृष्ण. तुमच्या हृदयातला आत्मा एक हरी
आत्मा, तुम्ही स्वतःला जीव समजत असेल, जीव, संत, रामकृष्णाधिक शिव, हे सगळे एक आहेत आणि सम आहेत. अशी समबुद्धी घेता अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐकाती. म्हणून तू साम्याला बस, साम्या परवते जगी सुख नाही. ती समबुद्धी कशाने होणार? देवाशी समरूप झाल्यानंतर. गंगा यमुना सरस्वती सगळ्या मिळत गेल्या समुद्राला, आणि समुद्राला मिळाल्यानंतर ओळखायची गंगा पुढे, यमुना पुढे. येईल की नाही ओळखता? येईल का? नाही ओळखू शकत. त्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात अब्रह्मापर्यंत पाणीच पाणी झालं. आकाश दिसतंय ना, आकाश दिसतंय म्हणजे निळा पट्टा नाही वरती कोणी मारलेला. जिथे दृष्टी पोचत नाही तिथल्या पुढच्या सगळ्या वस्तू निळ्या दिसतात. नदीत जरी बघायला गेलो तर तळ नाही दिसत, निळं दिसतं. जिथपर्यंत दृष्टी पोचते तोपर्यंत जगतातल्या वस्तू दिसतात, आणि जी दृष्टी संपते तिथून पुढच्या निळ्या दिसतात. असा परमात्मा आहे पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा. विठू देखील डोळा बाई बैसला सावळा. त्या भूमिकेत गेल्यानंतर जर ब्रह्म झालो तर ब्रह्मशोध होऊ शकतो. एक हरी आत्मा जीव शिव सम. इथं तुझी बुद्धी कायम राहू दे. वाया तू दुर्गमी. आपलं मन कुठे आहे? दुर्गमी. मनाने आपल्या परमार्थ मनोमार्गी गेला. मला हा बाबा पसंत पडला, चालला. लग्न करतात असेच ना, किती आपण पाहतो. पसंत पडली, गेले, झाले 6 महिन्यात वाजले, झाले सुट्टासुट्टीची परत सुरू. जाणलं पाहिजे मुळा परमार्थामध्ये चिकित्सक माणूस पाहिजे, खोलपर्यंत गेला पाहिजे. कोणावर भरोसा ठेवण्यात उपयोगाचा नाही. का? ही जगत असं आहे, फसवणार आहे. आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर फसवणारा सुद्धा तो फसेल, पण तुम्ही फसू शकत नाही. कारण का? देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संसारा, उगवी कोडे संसारा, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. निर्वाणी गोविंद मागे काहीच साकडे निधी देव उभा मागे, मागे पुढे उभा. आमची मुलीला म्हटलं मागे पुढे उभा राहायचं. ती मला लहानपणी होती, म्हटली माझ्या मागे देव आहे का? आहे. ती म्हणजे मग मला काय दिसलं, आपल्या पाठीला डोळे आहेत का? आणि अशी समोरासमोर बसली होती. म्हणजे तुझ्या पाठीला डोळे आहेत? बरं म्हणला. म्हटली मग तुमच्या मागे आहे का? मग का नाही दिसत मला? आता तर मी सन्मुख आहे. तू कसा आहे? अव्यक्त रूपाने आहे, निराकार ज्याला आकार नाही, आणि जेथून चराचर हरीसी बजे. जर ईश्वर स्वरूप झालं तर ईश्वर होऊ शकतो. अजून एक ज्ञानेश्वरी मध्ये 14व्या अध्यायात सांगितलंय व्यभिचारी भक्ती, 26 नंबरचा श्लोक. अव्यभिचारी भक्ती आणि व्यभिचारी. देव आणि मी एक आहे असं समजून जी भक्ती केली जाते ती अव्यभिचारी भक्ती. देव वेगळा, मी वेगळा. देव पंढरपूरला, देव काशीला, देव त्र्यंबकेश्वरला, देव मंदिरात, आणि मी इकडं. त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. ओका तरंगू लहानू तरी तो सीमित छोटा आहे दिसायला. ओका तरंगू लहानू तरी तो सिंधू सिनोय भिन्नो. तरंग आणि लाट, लाट आणि सागर वेगळा नाही. ओका तरंगू लहानू परी तो सिंधू सिनो. तैसा ईश्वर आणि मी आणू नो हे चिगा. देवातून माझ्यात काळी मात्र बदल नाही. ऐशे निवास समरसी. दृष्टी बुद्धी स्फुरे अहर्निशे. ते वस्तुगामी बघा. 2-3 वेळे आहेत ना घुसणारे एका ते ट्रॅफिक जाम.
तो का तरंगुला हाणू परी तो सिंधू सिने भिन्नू तैसा ईश्वर मी आणून आयशेनी बा समरसे दृष्टीचे उल्हासे ताई भक्ती बयायसे आम्ही म्हणू. आम्ही त्याला भक्ती म्हणतो. तुम्ही गांडुळ्या उघडता त्याला भक्ती म्हणता. उघडायचं नाही का? उघडायचं ना. असं आपण झिजलो पाहिजे. का म्हणे एका मरणसी सरे उत्तमची म्हणा चंदना परी झिजावे आणि अंतरी सज्जनांच्या. चंदनाची बावली झिजून झिजून जाते दुसऱ्याला शीतल. तसे जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्ट भीती का पुष्ट भीती परोपकारी परोपकारासाठी सुद्धा अशी भक्ती केली तर तिथपर्यंत. कारण भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत. भक्तीशिवाय मोक्ष नाही म्हणणार. आणि भक्ती संतांच्या संगतीत गेल्याशिवाय घडू शकत नाही कोणतीही गोष्ट. आता आपल्याकडे आहे ना अँड्रॉइड पीस, आपल्याला समजतंय का? नाताकडून करून घ्यावं लागते काही काही गोष्टी. पोराला टाइम नाही. पोरं ऐकणार बी नाही, सांगणार बी नाही. आणि सांगतील काय काय सांगतील नसेल कळत म्हणतील जा. ते नाताकडे जाऊन बसावं लागतं ना. तसं साधूच्या चरणाजवळ जाऊन बसावं लागतं. साधू ओळखायला सुद्धा ती दृष्टी ईश्वरच देतो. आपल्याला ती दृष्टी पण नाही ना. दोन माया आहेत. एक योग माया आहे आणि एक गुण माया आहे. गुण माया आहे ना ती सामान्यांना फसवते आणि योग माया परमार्थिक माणसांना फसवते. नाथबाबावर योग मायाचा पगडा टाकला होता. कळून दिलं होतं का देव? किती परमार्थिक लोक आहेत. का त्यांना कळत नाही? ज्ञानेश्वरी भागवत तुकाराम महाराजांचा गाथा पाठ असणारी मंडळी आहेत. वेद जाणतात, उपनिषद जाणतात, एका ओळीवर 6 महिने बोलू शकतात. पण का नाही कळत? का योग माया पडळे. त्यांच्या डोळ्यावर योग मायेचं पडळ आणलेले आहे देवाने. जे जहाले आहात आंधळे म्हणून प्रकाशाचे देह बळे. त्यांचा इथून तिथून फोकस फक्त शरीरा एवढाच. का योग माया पडळे झाले आती आंधळे म्हणून प्रकाशाचे देह बळे न देखती माते. आणि तुम्ही आम्ही का नाही बघत ते नाही कळू शकत. आणि आपण का जे बहुत एका अवांतरू अहंकाराचा भूत संचार. मी 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 गायक, मी वादक, मी महाराज, ह्या उपाध्या आहेत. हे सुद्धा फसवणारच आहे तुम्हाला. तुम्ही कसे उपाधी वेगळे. तुम्हाला कोणता विकार नाही. विकार म्हणजे काय? विकारलेलं जगत मी नाही म्हणजे काय? हे वाईट विषय त्याला विकार नाही म्हणत संत. याला तुम्ही स्टँड म्हणता, त्याला विकारलेलं जगत म्हणता. आहे ते न कळता त्याच्यावर दुसरा भ्रम. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. नदीच्या कडेला अशी लांबून दुपारच्या टायमिंगला चांदी पडलेली कळाली, चांदी, आणि सगळे पळत गेले. आणि तिथे गेल्यावर कळालं काय? शिंपल्या. असा उकललेल्या शिंपल्या. पळालो का होतो? आता आपण एकमेका का पळतोय? शिंपली म्हणून पळतो का चांदी म्हणून पळतोय? आपण शिंपली म्हणून पळत नाही, चांदी म्हणून पळतोय. हातात येते शिंपली. पण तोच दृष्टांत दुसरा रश्शीवरी हासे मिथ्या सर्प. परंतु कधी कधी रश्शीच आहे पण सापे सापे. आणि एक दिवशी नवरत्नाचा हार पडलेला असेल तरी समजून जाईल काय सापे. आटो भ्रम संत काढतात. जेने भ्रांतीपासून हिरतले का भ्रांतीपासून का महाराज झालो आपण. अजून भ्रमात पडलो. भांबावले जन म्हणती माझे माझे वाऊगेची ओझे वाहती. बरं माणसं म्हणून वाहतात का? नाही. खराची परी उकुरडा सेविती नाही त्या गती ते आधम जाना. काय सेवन करतात माणसं? बोजा वाहतात. अरे गाढवाचे सारखे बोजे वाहतात आणि उकुरडे चालताय. उकुरड्या काय भेटणार? अजून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात किर अहंकाराची घोडी. हे रे काय ती बापुडी. किर अहंकाराची. आम्ही केलं बंगला बांधा, जमीन घेतली, पोराची लग्न केली, शिकवली. घोडी घोडी किर अहंकाराची. हे रे काय ती बापुडी. त्या धनगराकडे घोडी असतात. घोडी
कशासाठी? बसून फिरायला, फेरफटका मारायला नाही. त्याचं शेमड पोरग त्याच्यावर बसवलं, 2-3 चादरी, इकडून स्टोव, 2-3 ते टोप बीप आणि चाललंय ते मजेत. कोणाचं? धनगराचं घोड. आणि आपण आपली तसलीच गते, आपण तसेच आहेत हेलपाट्यावरी. म्हणून झडझडोनी पाहिला नाही, भक्तीच्या वाटेला लागतो पर्यंत थांबू नको. जी भक्ती सांगितली ती भक्ती हासिल होस तोपर्यंत थांबू नको. जिया तू पावसी अव्यंग, कोणतंही व्यंग नाही, असं माझं निज धाम आहे. ते मृत्यू लोकात नाही भेटणार, नासक्यामध्ये नाही भेटू शकत. शाश्वताची भेट शाश्वत करून देतात संत. त्या परमात्म्याची आपली गाठ घालून देऊ शकतात. त्या आत्म्याच्या भेटीसाठी मनुष्य शरीर आहे. 84 लक्ष योनी देवानी पहिल्या बनवल्या आणि मग मुद्दाम मोठ्या आस्थेने मानव देहाची रचना केली. त्यामध्ये पुष्कळसे आपले ज्ञान भरून घातले. ज्या ज्ञानाने याच देहात असून विधेयी स्थितीला प्राप्त होतो, देहात असून देहाच्या सारखा नाही हो. बोधाचे भुली जीवे मरण विसरले, त्यांना भुली चढली. आपल्याला बोधाची भूल चढली ना हो, आपल्याला काही केलं तर कळणार नाही. ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं, भूल बिल घेऊन डॉक्टरने, आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला विचारलं, तुमचं नाव काय, काय शिक्षण झालंय, कुठे जॉबला आहे, मुलं किती आहेत, आणि सगळं परफेक्ट सांगितलं. डॉक्टर लगेच ऑपरेशन करायला सुरुवात करेल की नाही? नाही. याचा अर्थ याला अजून काही चढलेली नाही. अशी बोधाची भूल चढली पाहिजे. बाबांनी दिलाय बोध, साधूनी दिलाय बोध, काहींना दिलाय बी बोध. साधू बोध झाला, नुरोनिया ठेला साधूचा, आणि आपल्याला साधू बोध दिला आणि मरोनिया गेला. राहत नाही गर्भधारणा राहिली, पण पोरं मेलेली जन्मली. बोध झाला नाही, मरोनिया गेला. दोन आहेत व्यक्ती या मृत्यू लोकांमध्ये, दोन व्यक्ती. एक कापरासारखे. तुकाराम महाराजांचं शरीर म्हणजे कापराचं होतं, मांडी चिरली तर. तुम्ही तसे होऊ शकता महाराजांच्या मागे. लाकडाची राख होती, लाकडाची. कापराची राख होत नाही. साधूच्या संगतीत जातो त्या कापरासारखा होतो माणूस, कापूर, आणि त्याची राख नाही होत. चिमूटभर सुद्धा राख नाही मिळणार. आईचा समाप्ती झाली ऐशी, आईचा समाप्ती झाली ऐशी, आईचा समाप्ती झाली ऐशी, आईचा समाप्ती झाली ऐशी. कापुराच्या वाती उजळली ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती, कापुराच्या वाती उजळली ज्योती, कापुराची वाती उजळली ज्योती. आईचा समाप्ती झाली ऐशी, आईचा समाप्ती झाली ऐशी, आईचा समाप्ती झाली ऐशी, आईचा समाप्ती झाली लईतले आपण तांदूळ असो अक्षदा, आरतीच्या आपण अक्षदा असू, पण त्यांचे राग दिसणार. आता आपण कापूर व्हायचे का तांदूळ व्हायचे का लाकडं व्हायची? जो कापूर झाला त्याचा शेवटचा जन्म आहे या मृत्यू लोकातला. याच देही याच डोळा भोगो. अग्नी निमित्त मात्र, ज्ञान त्याने निमित्त मात्र घेतले. कशाला? आपल्याला संपवायचे म्हणून. त्या व्यक्तीने ज्ञान निमित्त मात्र घेतले. ज्ञानाची तर किसी को कानो का खबर नाहीये. चालू आहे प्रवचन, ते ज्ञान पैगाबर पे. कोणतं ज्ञान? ज्ञान म्हणजे रामकृष्ण हरी नाही, ज्ञान म्हणजे ओम नमो भगवते नाही, ज्ञान म्हणजे विठ्ठल विठ्ठल नाही. विनायक नारायण जोशी बाबा, साखरे बाबा, त्यांची ज्ञानेश्वरी पा, ते ज्ञान वरती लगेच आकडा दिला खाली लिहिलाय, जीव ब्रह्म ऐक्य ज्याने होतं त्याला ज्ञान म्हणतात. ज्याने आत्मसुखाची भेट होती त्याला ज्ञान म्हणतात. आत्मसुखाची चटक लागली पाहिजे आपल्याला. पेढेवाला पेढे घ्यायला जातो ना, आपण पेढे घ्यायला जातो, तो पेढेवाला स्वतः आपल्याला पहिला नमुना देतो आणि मग म्हणतो अर्धा किलो 1 किलो. तसे साधूकडे गेल्यानंतर या मनाचे एक बानिके जे देखिल्या गोडीच्या ठाई सोके, म्हणून अनुभव सुख कौतुक दावित जाईजे. संतांकडे गेल्यानंतर ते थोडा अनुभवाचा झटका देतात
आणि मग लागलीसी गोडी ते जीवे न सोडी. काय सुरुवात त्याच्या? नाचावले मग त्याच दुकानात जाणार. काय दिला त्यांनी अनुभव? कशाचा अनुभव? तू ब्रह्म आहेस, तत्वमसी, तू माणूस नाही. हेच आपल्याला सांगितलं तत्वमसी. आणि अवांतर गोष्टी सांगताना आपल्याला पाळण्यात टाकताना 12व्या दिवशी राम घ्या, कृष्ण घ्या, आत्या आली. बाळाच्या वारशाला कोण कोण आली? काऊ आली, चिऊ आली, माऊ आली, आत्या आली, मावशी आली, नानी आली, आजी. राम घ्या, कृष्ण घ्या, दत्त घ्या, गोविंद घ्या, कोण्या परमात्माची परी दुसरा अविद्या रूपी चिंध्या पांघरून आलेला आहे. पण मी त्याला सांगते तू ब्रह्म आहे, अशी आई पाहिजे. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेली कृमी, रव रव दुर्गंधी बाबाचा असला तरी कृमी कीटकांचा सांदा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई. कोणता बोध सांगितला? परिये दे मदालसा सोम जो जो रे बा. सोमच्या पाळण्यात मुक्ताबाईंनी चांगदेवाला टाकला आणि चांगदेवानी स्वीकारलं. चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सोमच्या पाळण्यात चांगदेवाला टाकलं. बाळाचं नाव वटेश्वर ठेवलं. आणि ती रशी आहे ना प्रणवाच्या दोरीने माझ्या बाळाला झोप देते, मी झोका देते. झोप माझ्या बाळा. हो, स्वरूपाच्या ठिकाणी झोप. त्या स्थितीमध्ये त्याला साधन मार्ग सांगितला त्याच्या तिथं. ते ज्ञान पैगा बरवी. साड्या ठेवल्या खोलून, हवेत का तुम्हाला? नसेल तर देव तो बांधून ठेवून. जरी मनी आती आणावे, हवंय का तुम्हाला ज्ञान? नको नको. त्याला ज्ञान म्हणतात, त्याला नाम म्हणतात आणि त्याला देव म्हणतात. एकाच वस्तूची नाव आहे. देव घ्या कुणी आकारुणी सांगे तुका, नाम घेता ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे. संतांना भजा. संतांना काय करा? कपडे द्या, अंगठी द्या, पाया पडायचे पैसे द्या. आता एवढं सगळं कधी ठेवणार? म्हणून जॅकेट इकडं 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 इकडं, हो सगळं द्या. सेवा करा. सेवा कशाला म्हणतात? हातपाय दाबणे, जेवायला दिले, कपडे धुणे, या वरच्या सेवा. ते तर सेवा हाच. सेवा अर्जुनाने सेवा केली देवाची. गुरुजीला आनंद वाटतो बोलणारा माणूस भेटल्यानंतर. गजबशा माणूस काही कामाचा नाही, डाव धरील आपला. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. कोणती सेवा केली अर्जुनाने? प्रश्न रूपी. आहे का बाबांना टाइम? आणि आपल्याला तरी कुठं टाइम? बाबांना तर नाही टाइम, पण आपल्याला पण नाही. कीर्तन झालं, झटकलं खटकलं सटकलं का निघालो आपण. बाबाला जायचं. बाबाला प्रश्न विचारायचं काय? मी उद्धार पावेल बाबा, तुम्ही विडा उचलले, आमचा टाइम बरबाद करू नका. बसायला जमत नाही काहींना. किती प्रॉब्लेम आहे ज्याचे त्याचे. जेवायला आले हे सगळे आणि अर्ध पोटीचं जेवायला म्हणजे आत्मज्ञानाचं जेवण करायला आलेले. आज देतो पोट वरे, ब्रह्मरस घेई काढा. तुका म्हणे पोट झालेची न धाय, खादले ते खाय. आणि ते जेवायला आले ब्रह्मरस या व्यासपीठाकडून ही अपेक्षा. आणि काही नाही, गेलो असेच अर्ध पोटी. पाक लागली. तुम्ही बोलवलं आणि उपवाशी पाठवलं त्यांना. ताटात काहीच नाही टाकलं. घ्या बोलाचीच कढी, बोलाचाच भात आणि हे बी खुशाल. जेवण या तृप्त आत्मज्ञानाचं जेवण साधू देतात पक्वान्न करून. आपल्याला आवडत नसलं तरी. आणि तो माणूस परमार्थाचा अधिकारी. आत्मज्ञानाची आवडी जी स्वर्ग सुखाची केली कुरुंडी. ते वाचून येथीची गोडी नेनती अनेक. बाकीच्यांचं काय? 28 लाख भाविक आले होते पंढरपूरला. कशाला? ईश्वर प्राप्तीसाठी आले होते काय? संतांच्या भेटीला आले का? गरके मारायला खरेदी करायला ना आम्ही पंढरपूरला गेलो हे सांगायला आले होते. होतील संतांची भेटी. संत म्हणजे माणसं नाही, इथं माणसंच झाली संत. पडा म्हणे आमच्या पायान होईल तुमचं कल्याण. संत त्याला म्हणतात जो जाणेल भगवंत,
त्या नाव बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतो त्याचं नाव संत आहे. हो, तो परमात्म्याची प्रत्यक्ष भेट घालून देतो. हा सूर्यम हा जयद्रथ. किती वेळ लागतो? काळ वेळ नाही लागत त्यांना. आपणा सारिके अशी संत आहेत महाराष्ट्रामध्ये. टाकसाळ आहे संतांची, पण ते भेटायला आपली सुद्धा पुण्य असावे लागते. आपल्या आईची डिलिव्हरी जर मामाच्या घरी झाली असेल, 5वीच्या रात्रीला मामीनी सारखं त्या दिव्यात तेल टाकलं पाहिजे. माझ्या भाच्याच्या जीवनात संत भेटीचा योग असेल, 6वी ली कपाळावायच्या तर भेटेल संत. बुवा भरपूर भेटेल, पण संत बहु अवघड. आता हे इथपर्यंत आपण आहे, पुढचं बोलायचा सुद्धा राईट आपल्याला नाही. आपण एवढंच म्हणायचं बहु अवघड आहे. आणि ज्याला भेटले तो म्हणेल परी जग जेठी. आपण अर्ध्यातच, अर्ध्यात तुम्ही ना अर्ध्यात आम्ही. जग जेठी परमात्मानी कृपा कधी होईल? येथ अधिकारी निष्काम कामो. संत कोणला भेटतात? निष्काम कामो. आळंदीमध्ये विचार सागर आहे आणि त्याच्यावर चित्र आहे. चित्र बोटी 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 समुद्र, बोटी बोटी सकाम निष्काम, आणि पुढची बोट आहे. काही बुडतायत, काही बोटीत आहेत, सकामाच्या निष्कामाच्या, आणि काही सद्गुरूच्या संगतीत बोटीत आहेत. ज्ञान देवा गोडी जाती सच्चानी. मग परिणाम काय? हरी दिसे जनात मनात आत्मतत्वी. आता मी सांगतो तुम्हाला, देव भेटलं का सोपं राहिलं एवढं? आता नाही राहत, देव भेटत नाही. आता आपल्याला उपवासी माणसाबरोबर राहण्याचा आनंद आहे. परिपूर्णतेचा ढेकर जर आपल्याला आला तर आपण त्यांच्या पाठीमागे जाऊ. भूक लागली तर 4थ्या अध्यायातल्या 33 नंबरच्या श्लोक मध्ये परमात्म सुख निधान साधावया योगी जन न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. जे हिमालयात जाऊन बसले ते ज्ञानांजन. हो, जे धावतया कर्माची लानी. आपलं कर्म लय बॅड आहे, त्याला आग लावायला शकतात. जे धावतया कर्माची लानी नैष्कर्म्य बोधाची खाणी. भुकेल या धनी साधनाची ते ज्ञान पैगा. माझ्याकडे वैराग्य नाही हो बाबा, माझ्याकडे विवेक नाही. चालेल, ज्ञानात तेवढी पावर त्याची कसर भरून काढेल. हो, जे तो वैराग्याची नाही, जे तो वैराग्याचा पांगू फुटे, विवेकाचा सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पेगा. आपलेच आपल्याला भेट होईल ते ज्ञान पैगा. तरी म्हणी हाती आणावे संताया भजावे. संतांचं भजन म्हणजे काय? सेवा म्हणजे प्रश्न परिप्रश्नी नसे. तुम्ही जर इथं सेवा हाच दारवंटा, बाकीच काय नाही लागत संतांना. अनु मनुजी विचारणासी लागावे अगरवता करावे दास्य सफळ. एक सेवा हाच दारवंटा 2 नंबर. इथं सेवा हाच दारवंटा. मग स्वाधीन करी सुबटा ओळंबोनी सेवेतून. मग सेवा कशी कर? तनु मनु जीवे. तनु मनु जीवे. आणि आता कंसात लिहायचे धनु धनु. तनु मनु जीवे आणि धनु. हे भिकारी सगळे या नासक्या जगातामध्ये संतांना अट्रॅक्शन नाही, आवड नाही. तुम्ही त्यांना काय देऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायला वाटलं काय देऊ शकतो मी त्यांना? हे काहीच घेत नाहीत. आणि आपण काय घेतल्याशिवाय तनु मनु काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. आता माझ्याकडे तेवढंच राहिले. आणि एकदा का तो जीवपणा पण बाद झाला तर मी काहीच देऊ शकत नाही. जीवपणा बाद झाला का खरा परमार्थ कळला. तुका म्हणे आळी आम्ही आहे तसेच, पहिल्यापासून जसे तसेच आम्ही. आमच्यात बदल नाही.
त्या आत्म्याची भेट होणार, काहीच देऊ शकत नाही. मग तनु मनो जीवे चरणासी लागावे. आम्ही खूप बाबांचं केलं, आम्ही खूप बाबांचं केलं, सांगायला केलं काय तू? अगर्वता, कोणताही गर्व नाही पाहिजे. आणि करायचं अगर्वता, दास्य सकळ. दास 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 पाहिजे असेल तर महाभारत रामायण मालिका पहा. ते राजे राजवाडी मधून चालले असले तर ते दास असे एवढे एवढे अंतरावर आपले तसे खाली मान घालून, असं वाटतं त्यांच्या कानात शिस भरले का काय, त्यांना काहीच कळत नाही, फक्त हाक मारली तरच ते येणार. आणि संताचा दास म्हणजे रामागडी नाही, त्यांच्या घरची काम करायला दास्य सकळ. मग अपेक्षित आपले ते सांग, जिने अंतकरण बोध दिले, संकल्पा नाही, अंतकरणाला बोध होईल, मनाला नाही बरं का, फक्त बुद्धीला नाही बरं का, चित्ताला नाही. या चारी मिळून त्याचं नाव काय आहे? अंतकरण. संकल्पा नाही. मग अपेक्षित जे आपुली, अजून आपल्याला माहितीच नाही काय मागायचे त्यांच्याकडं. मग सांगतील पुसले. पुसले म्हणजे काय? विचारल्यानंतर आहे ठाऊक सबाद्य. मग अपेक्षित आपले जे सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले, मग संकल्प संपला. पण जर तुम्ही आमच्या बरोबर पंढरपूरला आले, आपल्या बांधकाम चालू आहे आश्रमाचं, पैसे नसल आणले तर संकल्प तरी सोडा. हे ज्यांनी ज्यांनी संकल्प सोडले त्यांची नावं लिहून घ्या, म्हणजे 6 महिन्याने त्यांच्या मानगुटीवर बसून सांगू पैसे नाही आज पाठवले. सगळं कशाच्या बद्दल. आणि तुमचे संकल्प करील ना देव पूर्ण, जर तुम्ही आत्मस्वरूपाने झाला तर. मनाचे संकल्प धीर आहे बुद्धी, जय कृष्ण आपण होईजे, तै कृष्ण आपुले अंतःकरण होईल. मग अंतःकरणातले जे संकल्प आहेत ना, ते ओळंगती सिद्धी. देवच आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करील. राजयाची कांता हे कधी, ज्या वेळेला आत्म्याची, आत्मरूप कृष्णाची भेट होईल तेव्हा, आत्मरूप रामाची भेट होईल त्यावेळेला. आणि त्याच्यासाठी केवळ एक मॉडेल बनवलेले, मनुष्य शरीर. 84 लाख योनीतून फिरत 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 देव म्हणला एकदा याला चान्स देऊ, गोल्डन चान्स. आणि जर इथे येऊन चुकले तर फसले अभंगाचं शेवटची पाळी, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म, एक मनुष्य जन्म, एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी, शेवटची पाळी, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म, एक
शास्त्र पै संसार जिविते ते आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये हे गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मते आत्मा जेणे हस्तगत रत्न होई. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या आत्मरूप देवा देवा तूच गणेशू. मंदिरातलं नाही म्हणून आत्मरूप गणेशू आपला आत्मा गणपती आहे. तो निवृत्ती दादाच्या म्हणे निवृत्ती दासो गुरूंच्या चरणाजवळ गेलं तर मनुष्य जन्माची इति कर्तव्यता पूर्ण होईल. जन्म आलो त्याचे का म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक देखल्या. का म्हणे जन्म का म्हणे याच्यासाठीच यावं तरीच जन्मी जे याच लागे. काम क्रोध लोभ अवघी आनंदाची सृष्टी झाली त्याचं शेवटचे का म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याच लागे. याच्यासाठीच यायचंय शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा. तो कार्यार्थ अवघा सांडून या ज्याच्यासाठी आलं तो कार्य ठेवलं बाजूला. काय कार्य आहे आपलं महत्वाचं आत्म्याची भेट. याच्यासाठी मनुष्य जन्म घरदार बायका पोरं लय इमलेच्या इमले बांधले लय कामं केली मोठमोठाली. काय नाही नॉर्मल केली मी आणि केले ना. हेला जन्माला हेला आणि पाणी वाहता वाहता हरी नाही मुका आग लागोतया सुका देवाला नाही प्राप्त झालं. हरी विन जन्म भुखडीत त्याच्यात काळी मात्र फरक नाही. शेट असले तरी राव रंक हो का उच्च नीच याती भक्ती विन माती मुक्ती त्याच्या. देव प्राप्त नाही केला. एक देव प्राप्त केलं बाकीचं काही नाही केलं तरी त्याने सगळं केलं. नव्वाध्याय भेटला आणि भक्ती विन गेला. धन्य माय व्याली आमच्या आई व्याली तिच्या पोटी आम्ही जन्माला आलो. धन्य माय व्याली सुकृताचे फळ पण फळ ते निष्फळ. अरे बिन ईश्वर प्राप्ती नाही असा जन्माला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. ईश्वर प्राप्ती हे अंतिम ध्येय मनुष्य जन्माचं. त्याच्यासाठी जंग पछाडलं पाहिजे. भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेव राय तरी कच्च मडकं होतं. आपलं काय तरी आम्ही खसखस आपली कुठं वळवळ चालू आहे आपली. ज्यांच्या ताटात देव जेवतो कीर्तनात नाचतो ते कच्चे आहेत आणि आपलं चालल्यावर दिमाग दीर हाती दीड पान सदा वरतीच मान. 1400 वर्षाचे चांगले कोरा ज्यांनी 18 पर्व भारत लिहिलं ते व्यास 17 पुराणं लिहिली. ते कच्च मडकं होता. ते म्हणले मी ज्ञानांध होतो मला नारद मुनींनी अनुग्रह दिला. अनुग्रह कसा देतात गुप्त किसी को कानो कान खबर नाही. पहा एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 1 145 ते 155 ओळी. कानाला न मागता गुरुजी ज्ञान सांगतात. आकाशाला न कळता तुमच्या प्राणाला न कळता हो तुमची जिव्हा उच्चार करू शकत नाही असं गुप्त ज्ञान गूढ काम्या ज्ञान देवाला आणले ना आम्ही असलेच उपाशी पोटी. आम्हाला मिळालं पाहिजे. आमचा तेवढा अधिकार आहे सकळांची येथे उद्धार अधिकारीच्या नामी आम्हाला ते मिळालं पाहिजे. आमची कामं नाहीत. आम्ही अक्कल कमी आम्हाला आमची कर्म बॅड आहेत. कशी असले तर चालेल खट नट यावे. हो आमच्याकडे ताकद आहे. गाढवाचे घोडे आम्ही
किती पापी असला जरी कल्मशाचा गुरु भ्रांतीचा सागरू व्यमोहाचा डोंगर होण्यासशी तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आगवेची गा थोकडे ऐशे सामर्थ्याचे चोकडे ज्ञानाची ताकद आहे तृण अग्नी मेळे समरस जावले काडी लागली का पेटले ते ज्ञान अग्नीचे निमुखे जेने जाळीले कर्माशी तो मनुष्य वेखे ओळख ब्रह्माचे आणि ब्रह्मची ना मामासाहेब दांडेकर म्हणतात ज्ञानेश्वरी आणि साखरे बाबा म्हणतात परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख परब्रह्मची नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे या जन्मीची जन्मांतरीचे किती पाप असले तरी तुका म्हणे महापातके पतित होती जीवन मुक्त सागरातली लाट उसळते आणि मावळणार त्याच्या मधल्या पिरियड मध्ये हेळा मात्रे उद्धरती लाट समुद्रापासून उडाली आता खाली पडायच्या अगोदर जेवढा वेळ तेवढ्या वेळात होती जीवन मुक्त मनुष्य जन्मात येऊन परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकतात येण्याची शरीरे शरीरा येणे किंबहुना येर झार चिरा पडे जन्म मृत्यूवर दगड टाकू शकता शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि जर चुकले तर फेरा पडे चुकलिया वर्म आणि संतांकडून जाऊन वर्म किती गणित अवघड असलं गुरुजींनी फक्त रीत शिकवली एका गणिताची सगळी आज पेटले माझे किती गणित सुटू शकतात वर्म माहित नसेल तर म्हस्का पॉलिशी करायची दूध आपल्याकडे येईन दही बनवायचं एकादशीसाठी तर मागायची भीक कोणाकडे दे थोडस विरजन काही कमीपणा नाही ज्ञान प्राप्ती लागी व्हावे अति नीच मनविता उच्च सिद्ध आम्ही लय मोठ्या जा असाच मग मर लीनता के द्या ना मला द्या ना साहेब मग लीन झालो का त्याच्यातून ज्ञान प्राप्ती लागी वाजवे अति नीच ज्ञान प्राप्ती लागी धडपड करायची त्याच्यासाठी ते म्हणतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्म वर्म पाहिजे ना याची जन्मी नाही वर्म ते एक आहे नाही ऐसे वर्म माझा नारायणा असलं वर्म दाखव रे मला अंतरच्या खुना कोण देईल वर्म कोण देईल संतांच्या भेटीत कोण पुण्य यांचा सेवा करायची ना सेवा करायला भरपूर तयार आहेत आणि करून घ्यायला भरपूर आहेत पण कोणाची सेवा करा जिही द्वंद्वाधिक दुराविली कोण पुण्य यांचा होईल असं कोणतं पुण्य आहे मला यांची सेवा करण्याचा योग येईल ज्यांनी माझ्या जीवनातली सगळं द्वंद्व घालवली का बरं कोणतं पुण्य लागतं कारण ते सेवा घेत नाही परी नाही घडली संत सेवा घेत नाही तुमची सेवा करतात हा माझा अनुभव आहे संत आपली सेवा करतात कोणतंही काम आपलं संत करतात आपल्याला करून नाही देत सगळी कामं संत आपल्याला 50% परमार्थ आपल्याला करावं लागतं बाकीचं सगळं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं काम एवढं आपलं आणि आयसीयू मध्ये गेलं का आपण काहीच नाही करायचं जेवण बी तेच भरवतात आणि साफ बी तेच करतात सगळं कारण पोटी भार वाहे यांचे सर्वस्व ही साही काहीच अपेक्षा नाही करी लाभाविन चुकलिया वर्म फेरा पडे कोणता फेरा 184 फेरे फिरकर सुंदर नरतून पाया कमल मुख राम भजन काय कोणी पाहिले मेल्यावर काय खावं प्यावं ल्यावं मेलं म्हणजे गेलं इस बघ
कमल मुख राम वचन कोरिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया कमल फुकट जमाना खाल्ला त्यांनी आयुष्य घालवलं. बरेच राशन खाल्ली संडास भरली, बरेच राशन खाल्ली संडास भरले, असाच गेला जन्माला आला, काहीच उपयोग नाही केला. कशाला जन्म आले नाही तरी थोडी काय श्वान सुकुरे बापुरी. त्या ज्ञानेश्वर महाराज तुम्ही जगू नका, जगण्याचा अधिकार नाही. हे माऊलींचे साच आणि मवाळ मितुल्याने रसाळ शब्द जैसे कल्लोळ माझ्या भक्तीविन पेटला, माझ्या भक्तीविन जळतयाचे जे आले पण जिवंतपणे पेटला. अगा पृथ्वीवर पाषाण नसती काय, दगड धोंडे कमी का त्यात आपली भर झाली अजून मी म्हणाय. ऐक जया प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवडच नाही, दयाचे जे आले म्हणून काय बरी मरण चांग मेलेला बरा. सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये. भक्ती विना पशु कशास वाढला, सटविने नेला कैसा नाये, सटविने नेला कैसा नाये. सटवी कधी येते? पाचवीच्या दिवशी गेला कसा उचलला नाही, दडपला नाही खाली. कशाला हे धेंड राहिले 60-70 वर्षाचं, ठोकळेच्या ठोकळे, आयुष्य बर्बाद केलं. काळी पांढरी झाली तरी परत लाली लावतोय आणि काळी लावतोय. काय जगून उपयोग केलं त्या माणसाने. या लोकांनी परमार्थाचं नुकसान केलं. आजा मेला, पंजा मेला, बाप मस्त्या गेला आणि नाताला तोच मार्ग शिकवला. काय बंद करा ती प्रमाण, असं दाखवा त्या प्रमाणांना आम्ही सुटलो, आमचे नातू पंतू नाही झाले तसे. अशी भक्ती नसेल नाही ज्याशी भक्ती ते पतिता भक्त. ते हरिसी भजत नाही, हरिसी भजत दैवत. कोणाला भजतात राम जाणे, हरिसी न भजत दैवत. मग काय कर, आत्म्याला ओळख, परत चान्स नाही. आत्म्याला ओळख, अभंगाचं दुसरं चरण. आयची जन्मी ओळखी Yes.
नातेवाईक सगळे आपल्या माग लागलेले चोर आहेत, लुटेरे आहेत. धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून हे सगळे चोर लागलेले. जवळी चाले मोठा धंदा और बहीण म्हणे हा. हे सगळे दिल्या गेल्याचे नातीत. हे सगळे चोर हात धुवून आपल्या माग लागले. काळ घडी घडी वाट पाय याची, अजून तरी सावध होई मुडा. संसार नव्हे देह पाण्याचा बुडबुडा. पण मूर्खांना जाण नाही येणार. म्हशीचा रेडा जसा बसलाय पाण्यात, त्याला किती फटके आले आणि नदीला पुराला तर म्हणतो नाहीच उठणार मी. आता त्या म्हशीच्या रेड्याचं नाही सांगायचं चाललेलं इतकी आपण अधीर झालेलो आहोत आपण. याची जन्मी ओळखी आत्मारामाची ओळख या जन्मात होऊ शकते. संसार संभ्रम आहे, भ्रम आहे. हो कवनाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. हो ए साथी आलिया रंगाच्या रंग धरू नाही तरी संसार जन्माला येऊन असत फुकडी गेल्यासारखं होशील. हो म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. आत्म्याची ओळख फक्त संत करून देऊ शकतात. आत्मसाक्षात्कार आज आता या घडीला होऊ शकतो. देव काय कुठं काळ्या पाण्यावर गेला नाही, फासावर नाही गेला. देव आहे तसाच आहे आज बी आत्ता. इतका निकट आहे आपले, त्याचे सगळे आपले व्यवहार त्याच्याशी चालले. खाणं पिणं झोपणं जगणं त्याच्याशी चाललेले. हो आधी मध्य अंती आपल्या पूर्ण आहे. पाण्यामध्ये मासा जसा जेवतो झोपतो पाहुण्यांकडे जातो पण पाण्याला सोडून नाही, तसं आपल्या अवतीभोवती कच्च भरला घन दाट आणि त्याची प्राप्ती करून घ्या. संसाराच्या नादी लागू नका. संसार खोटा आहे, प्रपंच हा खोटा, लटिका हा व्यवहार, सर्व हा संसार. संसार खोटा आहे मग हिमालयात जायचं का नाही. ज्या दिवशी दृष्टीत बदल होईल त्याला धन्य पुण्य रूप कैसा. मग संसार टाकायची गरज नाही, पण त्याचं मूळ स्वरूप कळून घ्यायचं. त्याचं नाव आत्म्याची ओळख करून घ्यायची. त्याच्यासाठी पुढे नलगती सायास असोनी संसारी. पण संसारात कसं राहायचं आमचे गुरुवारी सांगतात. ते एक चिकट्या नारळ आहे आणि एक गोट्या नारळ आहे. तुम्हाला माहिती ना गोट्या नारळ. गोट्या नारळ म्हणजे हलवला आणि फोडला का लगेच कवटी बाजूला आणि नारळ बाजूला. आणि एक चिकट्या नारळ आहे, तो कवटीला सोडत नाही. त्याला चाकू सुरी घातली ना तर तो त्याच्यात नाही घुसत, घुसवणाऱ्याच्या हातात घुसतो तो चिकट्या. संसारात परमात्मा चला इकडे चला तिकडे आम्हाला नाही यायचं कीर्तनाला. आम्हाला मरायला टाइम नाही. आम्ही काही भजन कीर्तनाला येणार आहे. तुम्ही मेल्या उचलायला काढू का टाइम आम्ही तुम्हाला. या जन्मात ओळख करा. ओळख करण्यासाठी पवित्र तुळशीची माळ घालावंच लागेल. कोणी असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांना घाला म्हणून तुकाराम महाराज म्हणले. आमच्याकडे बाबा येतात फक्त आलिशान सोय म्हणून. तुमच्या गळ्यात माळा असू नाही तर नसू, बिगर गळ्या माळेचा गळा बघा बरं. आरशामध्ये राक्षसांच्या गळ्यांसारखे. राक्षसांचे गळे टीव्हीत पाहिले का राक्षस कसे उघडे गळे त्यांचे. यांच्याकडे पैसे काणी नसले तरी ना काळ्या मणी तरी पोत करून घालतील. गळा रिकामा ठेवणार नाही. कंठी मिरवा तळशी व्रत करा म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. जिवंत असतानाच माळ घाला. माळ घातल्याशिवाय जगू नका. माळ घातल्याशिवाय आणि मेले तर तिरडीवर आम्ही हायचे पाला तोंडात घालायला तुमच्या मंजुळ्याची माळ घालायला. अशी कळवळ्याची जात आहे संतांची. आत्म्याची भेट करण्यासाठी ही सिस्टीम आहे. मग संसारात कसं राहायचं. गोट्या नारळाप्रमाणे राहायचं. अभंगाचं संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे.
भजन आहे सर्वत्र नमस्कारी. सगळ्यांमध्ये परमात्मा असा भाव ठेवणं म्हणजे भजन. मुंगी पासून त्याला आज जागा नाही रिकामी भजनाची. 13व्या अध्यायात शेवटी आकाशा ब्रह्मपासून तर मुंगीपर्यंत जेवढं सगळं चराचर नटलेलं आहे ते भजन. बाकीची लोक भजन करतात ना, हेर जोडती किरटी जायाची भजने. भोगासाठी आम्ही गणपतीमध्ये भजन करतो 8 दिवस 4 व्हीलर घेऊन. 5 अबंध म्हटले का चालू, 5 अबंध म्हटले का चालू. आणि मग पैसे जमा केले का 2-3 संडे चांगल्या हॉटेलमध्ये सगळे जेवायला जातो. ते पैसे जमा केले. हेर जोडती किरटी जायाची भजने. भोगासाठी ते आशा तिमिर दृष्टी मंद झाले. असं मामासाहेब म्हणतात मंद झाले. साखरे बाबा म्हणतात विषयानंद झाले. असे डोळ्यावर झापड आहे. गुरुच्या डोळ्यावर झापड असं पण आपली काला ना. ती धृतराष्ट्राची बायको म्हणली माझा नवरा बघत नाही, मी बी नाही बघणार, डोळ्यावर पट्टी. आपल्याला मार्ग शोधायचा आहे कोणत्या एका गुरुच्या अंडरटेकिंग नाही राहायचं, नांदायचं नाही कोणाकडं. आपल्याला आरोग्य व्यवस्थित नाही मिळत तर ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडं आपलं आरोग्य जतन करायचंय. त्याच्यासाठी भजन करायचंय. भजन संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. एक वेळ मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन करूया. विठोबार त्याच्या अगोदर आपला कार्यक्रम आपण साध्य करून घ्यायचा. आपली वेळ झालेली. मिळालेल्या आयुष्य अगदी थोडं राहिलेलं आहे. आयुष्य जात आहे अगदी थोडं राहिलं. गेला गेला हा नरदेह भगवंत. आता तरी पुढे हजची. आपलं काम करून घ्या. मी काय खास कीर्तन करणार आणि मी एका महान साधूच्या पायाजवळ बसण्याचं योगाला अक्कल कमी नाही, परंतु मी बोलत नाही. माझ्याकडून माझे गुरुजी बोलून घेतात. त्यामुळे मला म्हणायची गरज नाही. काही चुकलं असेल तर माझं आणि बाकीचं बाबाचं बाबा आणि मी वेगळा राहिलेलो नाही. बाबा मला नाचवतात. एक बाई आहे अशी एकदम करते, पण तिला लागलं भूत. रात्री 12-1ला पळते घराच्या बाहेर. नवरा फार मजबूत आहे, पकडतो तिला, सटकणी नवऱ्याच्या कानफडात ओढतो. गावातली लोक म्हणतात नवऱ्याला बायकोनी मारलं, बायकोनी मारलं. नवरा म्हटला बायकोनी मारलं नाही. कोणी मारलंय? भूतानी मारले. तिच्यात कोण घुसले? असे जर आपल्यामध्ये गुरु घुसले, परमात्मा घुसला, संत महात्मे घुसले तर आपल्याकडून करून घेणार. धार अखंडित ओघ चालियला. पूजा जेव्हा मुक्ता फळाने होईल तेव्हा रस होविया. ईश्वर त्याच्यातला रस होतो. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे. शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात तुमचे सगळे आडली नडली काम करीलो. देवाला लय काळजी आहे तुमची. तुम्हाला इथपर्यंत त्यानेच आणले, त्याला स्वतःला घेऊन जायचं पुढं. शेवटपर्यंत आई आहे ना, शेवटपर्यंत आपली काळजी घेते. तसे संत आणि देव आपली शेवटपर्यंत काळजी घेतात. त्याच्या दरवाजात वॉचमॅन म्हणून देव राहतात आणि त्याला टच होऊन देत नाही. अभंगाचं शेवटचं चरण नामा म्हणे विठो भक्ताचे द्वारी.
म्हणे विठो भक्ताची द्वारी घेऊनिया हाती करी सुदर्शन घेऊनिया करी सुदर्शन हे जी जन्मी ओळखी करा हे जी जन्मी ओळखी संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका संसार संभ्रम भोगू नका हे जी जन्मी ओळखी करा आत्माराम हे जी जन्मी तशी आपली आवरावरी करायची आपण चपळाई करायची नाही तर टायमिंग मध्ये होणार इकडं तिकडं सर्व आहे की नाही? भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामी नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी घेऊन या करी सगळी काम ईश्वर आपली करतो. आपण जर ईश्वराला अनन्य भज जर शरणागती पत्करली तर तो आपलं शेवट यथासांग करेल. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान साईनाथ महाराज तुम्ही सर्व गुरुवर्य आहेत मला तुम्ही सगळे प्रभू तुम्ही जे महेश आहेत काय हे सुद्धा महेश आहेत आणि हे सुद्धा हे पार्वती नाही आत्मा आणि आत्मी असा भेद नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार का हो. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर विशेष कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल. आमचे साहेबांचा आमचा फोन आला होता परदेशी बाबा ते म्हणले परदेशी म्हणजे त्यांनी बोलवलं तुमच्या सज्जनांचा योग आला. काही झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या विविनेकरी बाबा चौकदार बाबा ज्ञात अज्ञात सर्व महात्मे जे उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून आपण पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल.